नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रामध्ये आपण रेफ्रिजरेटरच्या परफॉर्मन्सची चाचणी घेत आहोत। उद्दिष्टे या सरावाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल नवीन रेफ्रिजरेटर स्थापित करण्यास, रेफ्रिजरेटर युनिट वापरण्यास, आवश्यक साधने टेस्ट करण्यासाठी, रेफ्रिजरेटर कामगिरी टेस्ट करण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल फॉलो करा। रेफ्रिजरेटरची परफॉर्मन्स चाचणी करा। आता रेफ्रिजरेटरच्या परफॉर्मन्स टेस्टिंग साठी वापरले जाणारे टूल्स पाहूया। टूल्स, इक्विपमेंट आणि कंझ्युमेबल्स: मॅनिफोल्ड, गेज सेट, व्हॅक्यूम पंप, लीक डिटेक्शन टूल्स, स्टीम किंवा डिजिटल टाइप थर्मोमीटर 5 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअस, क्लॅम्प मीटर, रेंज 0 amps ते 30 amps, स्क्रू ड्रायव्हर, पिलर, नट ड्रायव्हर, ब्रिंजिंग टॉर्च किंवा कंडेन्सर किंवा इव्हॅपोरेटर कॉइल, क्लीनिंग ब्रश, सर्व्हिस मॅन्युअल्स आणि गाईड, सेफ्टी गॉगल, ग्लव्स, इलेक्ट्रिकल हॅझार्ड्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी इन्सुलेटेड टूल्स, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, क्लीन क्लॉथ किंवा स्पॉन्ज, स्पिरिट लेवल। आता आपण रेफ्रिजरंटच्या कार्यक्षमतेची चाचणी करण्याची तयारी पाहू। नवीन रेफ्रिजरेटरची स्थापना: रेफ्रिजरंट युनिटच्या स्थानासाठी योग्य स्थान ओळखा। प्रतिष्ठापन क्षेत्रात पुरेसे वायू प्रवाह आणि व्हेंटिलेशन आहे याची खात्री करा। प्रतिष्ठापन प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक साधने तयार ठेवा आणि सर्व साधने कार्यरत स्थितीत असल्याची खात्री करा। नियुक्त केलेल्या खोलीत विद्युत ऊर्जा केंद्राची उपलब्धता तपासा। विद्युत बिंदूचे मोजमाप करा आणि विद्युत ऊर्जा बिंदूवर योग्य अर्थिंग आहे याची खात्री करा। स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विजेशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करावे लागेल। नवीन रेफ्रिजरेटर युनिटचा बॉक्स उघडा। सर्व पॅकिंग साहित्य काढून टाका। कोणत्याही दृश्यमान भौतिक नुकसानीसाठी रेफ्रिजरेटरची तपासणी करा। काळजीपूर्वक रेफ्रिजरंट सरळ, सपाट, समान पृष्ठभागावर ठेवा। प्रतिष्ठापन मजला स्थिर असल्याची खात्री करा। विशेषतः बाह्य कंडेन्सर प्रकाराच्या रेफ्रिजरेटरसाठी रेफ्रिजरेटर युनिटची भिंत आणि मागील बाजूच्या दरम्यान किमान 1 फूट अंतर ठेवा। योग्य व्होल्टेज स्टेबलायझरद्वारे वीज जोडणी स्थापित करा। कार्य 2: रेफ्रिजरेटर युनिट सुरू करणे। कोणतेही दृश्यमान नुकसान किंवा समस्या नाही याची खात्री करण्यासाठी रेफ्रिजरंटच्या बाह्य आणि अंतर्गत घटकाची तपासणी करा। रेफ्रिजरेटर युनिटमध्ये कोणतेही संभाव्य अंतर्गत ऍडजस्टमेंट किंवा दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक साधने हाताशी ठेवा। अंतर्गत परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी रेफ्रिजरेटरचे दरवाजे उघडा। आतील भाग स्वच्छ आणि कोरडा असल्याची खात्री करा। रेफ्रिजरेटरचे दरवाजे 2 मिनिटे उघडे ठेवा। कॅबिनेटच्या हवेची जागा ताज्या सभोवतालच्या हवेने घेतली पाहिजे। इष्टतम कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही सैल अंतर्गत घटक दुरुस्ती करा। विशेषतः रेफ्रिजरेटरसाठी तयार केलेले नामांकित स्टेबलायझर वापरा। स्टेबलायझर जोडण्यापूर्वी ते कार्यरत स्थितीत असल्याची खात्री करा। शिफारस केलेल्या आउटपुट व्होल्टेज पातळीसाठी स्टेबलायझर मधील व्होल्टेज मोजा। रेफ्रिजरेटर युनिट जोडण्यापूर्वी स्टेबलायझर बंद असल्याची खात्री करा। रेफ्रिजरेटर युनिटचा 3 पिन प्लग स्टेबलायझर्सच्या नियुक्त आउटपुट सॉकेटमध्ये काळजीपूर्वक घाला। स्टेबलायझर चालू करा। जर स्टेबलायझर मध्ये वेळेच्या निलंबनासाठीची यंत्रणा असेल तर ते रेफ्रिजरेटर युनिटने त्याचे कार्यान्वित चक्र सुरू करण्यासाठी
सुमारे 3 मिनिटे धीराने प्रतीक्षा करा. एकदा चालू केल्यास 30 ते 35 डेसिबल दरम्यानच्या सौम्य आवाजासह काळजीपूर्वक ऐका, जे सूचित करते की कंप्रेसरने काम करण्यास सुरुवात केली आहे. कंप्रेसरच्या ऑपरेशन दरम्यान व्होल्टेज आणि करंटच्या वापराचे मूल्यांकन करा. इष्टतम कामगिरी आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी तापमान भौतिकरित्या जाणून रेफ्रिजरेटर युनिटचे सक्शन आणि डिस्चार्ज तापमान तपासा. आता चला पाहूया प्रोसेस टेस्टिंग रेफ्रिजरेटरचा परफॉर्मन्स. कार्य 1. रेफ्रिजरेटर युनिटच्या कार्यक्षमतेची चाचणी करणे. एकदा तुम्ही खात्री केली की इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि स्टेबलायझर योग्यरित्या कार्य करत आहेत, रेफ्रिजरेटर युनिटच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी पुढे जा. तुमच्याकडे सर्व आवश्यक चाचणी साधने सहज उपलब्ध आहेत आणि चाचण्या आयोजित करण्यासाठी योग्य स्थिती असल्याची खात्री करा. तापमान मोजण्यासाठी -5 डिग्री सेल्सिअस ते अधिक 50 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान स्टेम किंवा डिजिटल प्रकारचा थर्मोमीटर्स वापरा. चाचण्या सुरू करण्यापूर्वी थर्मोमीटरची कार्यक्षमता आणि अचूकता तपासा. खोलीच्या तापमानावर थर्मामीटरने त्याची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी एक लहान चाचणी करा. कूलिंग प्रोसेसच्या करंट कन्झम्पशन मोजणीसाठी क्लॅम्प मीटर वापरा. 0 अँप्स ते 30 अँप्स मध्ये कार्यप्रदर्शन चाचणी सुरू करण्यापूर्वी क्लॅम्प मीटर ऑपरेशनल स्थिती आणि अचूकता पाहू द्या. त्यानंतरचे चरण अनुसरण करून कामगिरी चाचणी सुरू करू. मूल्यमापनासाठी कंपार्टमेंट उघडा. सिंचन किंवा नुकसान युनिटची तपासणी करा. कोणतेही सिंचन किंवा नुकसान ची पाहणी करण्यासाठी बर्फ ट्रे युनिट मध्ये ठेवा. बर्फाचा ट्रे पाण्याने भरा आणि गळती असल्यास बारकाईने निरीक्षण करा. बर्फाचा ट्रे गळती नसल्याची खात्री करा आणि खोलीच्या तापमानावर बर्फाचा ट्रे पाण्याने भरा. भरलेला बर्फाचा ट्रे रेफ्रिजरेटर युनिटच्या फ्रीझर कंपार्टमेंट मध्ये ठेवा. कंप्रेसर अपेक्षेप्रमाणे कार्य करत असल्याची खात्री करून रेफ्रिजरेटर युनिटला काही काळ चालू द्या. रेफ्रिजरेटर कॅबिनेट मध्ये थर्मामीटर घाला आणि अंतर्गत तापमान रीडिंग रेकॉर्ड करा. फ्रीझरच्या डब्यात थर्मामीटर ठेवून तापमान मोजण्याची प्रक्रिया पुन्हा करा आणि रीडिंग मोजा. रेफ्रिजरेटर आणि फ्रीझर कंपार्टमेंट मध्ये तापमान ज्या दराने कमी होते त्याचे मूल्यांकन करा आणि रेकॉर्ड करा. ट्रे मध्ये बर्फ तयार होण्यासाठी लागणारा वेळ निरीक्षण करा आणि लक्षात घ्या. कंप्रेसरचा कट ऑफ वेळ आणि तापमान रेकॉर्ड करा. कंप्रेसरचे कट इन तापमान आणि ते सक्रिय होण्यासाठी लागणारा वेळ नोंदवा. इष्टतम कामगिरीसाठी रेफ्रिजरेटर कॅबिनेट 2 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान श्रेणी राखणे याची खात्री घ्या. ट्रे मध्ये बर्फाच्या निर्मितीचे परीक्षण करा आणि कोणतीही निरीक्षणे नोंदवा. सर्व निरीक्षणाचे दस्तऐवजीकरण करा आणि चांगल्या स्पष्टतेसाठी आणि समजून घेण्यासाठी रेफ्रिजरेटरच्या वापराकरता पुस्तकाशी तुलना करा. कामगिरी चाचणी पूर्ण झाल्यास अतिरिक्त प्रमाणीकरणासाठी रेफ्रिजरेटर युनिटला थोड्या काळासाठी सामान्य स्थितीत काम करण्याची परवानगी द्या. ऑपरेशन टप्प्यात कोणत्याही व्यत्यय किंवा अनियमिततासाठी रेफ्रिजरेटर युनिटचे निरीक्षण करा. वीज कनेक्शन सुरक्षितपणे बंद करून आणि सर्व घटक योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करून चाचणी प्रक्रिया पूर्ण करा. रिकॅप: या विषयावर आपल्याला माहिती मिळाली. नवीन रेफ्रिजरेटरची स्थापना करणे, रेफ्रिजरेटर युनिट सुरू करणे, चाचणीसाठी आवश्यक साधने तयार ठेवणे, रेफ्रिजरेटरची परफॉर्मन्स चाचणी आयोजित करण्यासाठी सुरक्षा प्रक्रियाचे पालन करा, रेफ्रिजरेटर युनिटच्या कामगिरीची चाचणी करा. मला आशा आहे आपल्या सर्वांना रेफ्रिजरेटरच्या परफॉर्मन्स टेस्टिंगची प्रक्रिया समजली असेल. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. पुढच्या सत्रात भेटूया. बाय.